नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील तरुणांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। रेल्वेमध्ये भरती सुरू झालेली आहे। तब्बल 32,438 पदांची ही भरती असणार आहे। यासाठी शिक्षण 10वी पास असणार आहे। या भरतीची सविस्तर जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, रेल्वेमध्ये सुरू झालेल्या भरतीविषयी माहिती जाणून घेत असताना एकूण 32,438 जागांची ही भरती होणार आहे। आणि यामध्ये पदांचे नाव जर विचार केला तर असिस्टंट, त्याचबरोबर पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटर असे 4 पदांची ही भरती होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर शैक्षणिक पात्रतेचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे ITIचं प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे। 10वी उत्तीर्ण आणि ITI जर तुम्ही असाल तरच तुम्हाला या भरतीचा लाभ घेता येणार आहे। या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे वयाची अट। समजा तुम्ही 10वी पास आहेत, ITI सर्टिफिकेट आहे, परंतु जर तुम्ही वयामध्ये बसत जर नसाल तर तुम्हाला या भरतीचा लाभ घेता येणार नाही। या ठिकाणी वयाची अट अशी दिली की 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वय तुमचं पाहिजे। किती? 18 ते 36 वय जर तुमचं जर असेल तरच तुम्ही ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरू शकता। त्याचबरोबर जर तुम्ही SC असाल, ST असाल तर तब्बल तुम्हाला 5 वर्षाची सूट या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर जर तुमची कास्ट OBC असेल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट दिली। किती वर्षाची? 3 वर्षाची। त्याचबरोबर समजा तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही फॉर्म भरला, तुमची परीक्षा झाली, परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। परंतु समजा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही जॉब करावा लागणार आहे। म्हणजे असं नाही का समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात तर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच मुंबई, नागपूर वगैरे या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळेल असं नाही, तर संपूर्ण भारतामध्ये कुठेही तुम्हाला जॉबसाठी जावं लागणार आहे। आणि या भरतीचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर सर्वात महत्त्वाची फी किती आहे? ऑनलाईन फी भरावी लागते। ही ऑनलाईन फी किती आहे? तर या ठिकाणी जर समजा तुम्ही जनरल असाल, OBC असाल आणि EW जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, यापैकी कोणी जर तुम्ही असाल तर तुम्हाला 500 रुपये, किती रुपये भरायचे आहेत? 500 रुपये हे चलन भरायचे आहेत। त्याचबरोबर तुम्ही जर SC असाल, ST असाल किंवा एक्स-एसमन म्हणजे तुमचे अगोदर ऑलरेडी जॉबला रेल्वेच्या कुठेतरी असाल आणि तुम्हाला या भरतीसाठी ट्राय जर करत असाल तर तुम्हाला ट्रान्सजेंडर किंवा EBC किंवा महिला जर असाल तर तुम्ही 250 रुपये म्हणजे अर्ध्यावरती ही फी या ठिकाणी येते, अर्ध्यावरती हे चलन या ठिकाणी येते। जर समजा जनरल असाल तर 500 आणि जर त्यापेक्षा महिला वगैरे असेल तर 250 रुपये तुम्हाला भरून या भरतीचा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे। सर्वात महत्त्वाचा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती? तर 22 फेब्रुवारी ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। आता या ठिकाणी 23 जानेवारी पासून हे अर्ज सुरू झालेले आहेत, म्हणजे आजपासून ही भरती सुरू झालेली आहे। आजपासून 22 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ही जी परीक्षा होणार आहे, या परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, कुठे होणार आहे, तारीख कोणती आहे, याविषयी अद्याप सुद्धा कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन आलेले नाही आहे। ज्यावेळेस परीक्षेसंदर्भात काहीही अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर ती अपडेट देणार। परंतु मित्रांनो, ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वाच्या योजना असतील, न्यूज असतील, शैक्षणिक असो, क्रीडाविषयक असो, राजकीय असो, अशा अनेक अपडेट आपण या न्यूज चॅनलवरती किंवा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो। त्यामुळे जर समजा रेल्वे संदर्भात काहीही अपडेट नवीन आली तर ती तुम्हाला मिळावी, तुमच्यापर्यंत पोहोचवावी, यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सदर नोटिफिकेशन किंवा PDF फाईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही ती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे। या ठिकाणी सुद्धा त्याच गोष्टी आल्यात। या ठिकाणी तुम्हाला इंटल पे 18,000 रुपये असणार आहे। सर्वात महत्त्वाचा, 32 जागांची भरती या ठिकाणी दिलेली आहे, जागा वाढलेल्या आहेत। ही जी नोटीस आहे ही नोटीस शॉर्टमध्ये दिलेली आहे, अगोदरची आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा अनेक गोष्टी या ठिकाणी दिल्या आहेत। या ठिकाणचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे की ही जी भरती आहे, ही भरतीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिलेत। प्रत्येक विभागानुसार, म्हणजे मुंबई विभाग असेल, पटना विभाग असेल किंवा रांची असेल किंवा भोपाळ असेल, बंगलोर, अशा अनेक जे विभाग आहेत, रेल्वेचे जे मेन ठिकाणं आहेत, त्या ठिकाणांना जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्या वेबसाईटसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बातमी किंवा महत्त्वाची न्यूज या ठिकाणी आलेली आहे। आत्ता आपण या भरतीच्या संदर्भात नेमकं तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, डॉक्युमेंट्सला पर्याय काय आहे का, त्याचबरोबर हा फॉर्म भरत असताना कोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला भरायचं आहे याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊया।
तर मित्रांनो, या भरतीचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर तुमच्याकडे कागदपत्र कोणते पाहिजे असाही एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असेल. सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमच्याकडे शैक्षणिक कागदपत्र. आता शैक्षणिक कागदपत्रांमध्ये तुमचं 10वीची मार्कशीट तुमच्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे ITI चे प्रमाणपत्र असणं खूप गरजेचं आहे. हे 2 कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचा जातीचा दाखला, समजा तुम्ही ST असेल, SC असाल, OBC असाल किंवा तुम्ही जर EWSमध्ये जर असाल, तर हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जातीचा दाखला असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, की समजा तुमच्याकडे जातीचा दाखला आहे, परंतु तुमच्याकडे एक केंद्र सरकारचा एक दाखला असतो. हा केंद्र सरकारचा दाखला म्हणजेच काय, सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणार आहे. आता समजा तुम्ही महाराष्ट्रामधून जर फॉर्म भरत असाल, तर तुमच्याकडे स्टेटचा दाखला असतो. स्टेटचा कास्ट सर्टिफिकेट आपण त्यांना बोलतो. परंतु मित्रांनो, हा कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला सेंट्रलचा कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे डोमासेल असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे ईमेल ID तुमचा पाहिजे, मोबाईल नंबर पाहिजे, हा मोबाईल नंबर चालू पाहिजे, ईमेल ID सुद्धा तुमचा ॲक्टिव्ह पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर असतील तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला जर रेल्वेच्या ज्या 32,000 जागा निघालेल्या आहेत, त्या भरतीचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे, कोणकोणत्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, एकूण जागा किती, शेवटची तारीख कोणती, फॉर्म कधी सुरू होणार आहेत, याविषयी डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.